आज जे.के. पाटील येथील विद्यालयामध्ये रोबोटिक एक्झिबिशनसाठी मी आवर्जून मुंबईमधून आलो आहे आणि इथे आल्यानंतर एवढा लांबचा प्रवास केल्यानंतर खरंच समाधान वाटलं, कारण खूप कौतुकास्पद असं काम आहे. मला सांगण्यात आलं की दरवर्षी हे एक्झिबिशन भरतं आणि मी जवळपास आवर्जून सगळ्या जे काही डेमॉन्स्ट्रेशन्स होते त्या ठिकाणी गेलो आणि जी मुलांची तयारी इथल्या शिक्षकांनी करून घेतलेली आहे, त्यांच्यामधली ती ऊर्जा, त्यांच्यामधलं सायंटिफिक टेम्परामेंट, त्यांच्यामधला उत्साह मला खूप वाखाणण्याजोगा वाटला. आणि म्हणजे हे काम जे आहे हे म्हणजे फक्त एक एक्झिबिशन पुरतं नाही आहे. या निमित्तानं या मुलांना टीमवर्कचं महत्त्व समजून सांगणं, कारण ज्या पद्धतीनं मुलं डेमॉन्स्ट्रेट करत आहेत आणि डेमॉन्स्ट्रेट करताना एकमेकांचं त्यांचं जे कॉर्डिनेशन आहे खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि काही प्रयोग जे होते ते खरंच चांगले होते की ज्यावेळेला मी प्रत्येकाला क्रॉस क्वेश्चन्स केले तेव्हा अनेक मुलं त्याची उत्तरं देऊ शकली. आणि इथल्या टीचर्सनी खूप मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक डेमॉन्स्ट्रेशनच्या मागे त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा आहे. जरी इंग्लिश मिडियम असेल तरी माझ्या मते या मुलांना त्याच्या बरोबरीनं, कारण हे जे सगळं आपण एक्सप्लेन करतो आहे, कारण इंग्लिश मिडियममध्ये त्यांची लँग्वेजवरती हुकूमत होतेच आहे, त्याच्याकरता त्या फ्लुएन्सीसाठी आपण इथे पाठवतो. पण त्याबरोबरीनं जितकं शक्य होईल, कारण हे शेवटी त्याचे लाईन्स आहे, जेव्हा ते जाऊन हे आपल्या आईला आजीलासुद्धा एक्सप्लेन करू शकतील की आम्ही काय केलं, हे कशावर आहे, त्यावेळेला त्या आईला होणारा आनंद तो सुद्धा खूप वाखाणण्याजोगा असेल. आणि त्याच्यामुळे माझी थोडीशी सूचना आहे, कारण यामधनं म्हणजे फक्त एक प्रेझेंटेशनचा भाग नाही आहे, यामधनं ते प्रिन्सिपल्स त्यांनी समजून घ्यायचे, ते प्रिन्सिपल्स ॲडॉप्ट करायचे, त्याच्यावर काम करायचं आहे. त्यामुळे अजून एक माझी छोटीशी सूचना आहे की या एक्झिबिशननंतर या मुलांनी जे काही केलं होतं त्याच्यावरती एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी दिला पाहिजे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांनी सबमिट करून द्यावा की काय अनुभव होते, काय प्रश्न विचारले, तुम्हाला त्याच्यातनं काय मिळालं. म्हणजे ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. कारण सायंटिफिक टेम्परामेंट ही एका दिवसापुरती, जसं आपण व्रत किंवा वैकल्य एका दिवसाचं करतो तसं नसतं. तर सायंटिफिक टेम्परामेंट ही वाढवत नेण्याची गोष्ट आहे आणि खूप चांगली सुरुवात या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे तिच्यामध्ये सातत्य राहील ही मी अपेक्षा व्यक्त करतो. जे.के. पाटील विद्यालयाचे आणि ज्युनियर कॉलेजचे जे गजानन पाटील साहेब आहेत, तिथले प्रिन्सिपल्स आहेत, त्यांचे टीचर्स आहेत, त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो. बरं, आता सध्या AI चं युग येत आहे, AI येत आहेत, त्याबद्दल तुम्ही एकूण काय सांगाल? आवर्जून असं मला असं वाटतं की हे मुलं बऱ्याच वेळेला मोबाईलवर आणि याच्यावरती ChatGPT म्हणजे AI याच्यापुरतं, आणि ही टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की टीचर्सनी की AIच्या मदतीनं आपलं जीवन सुकर कसं होईल, म्हणजे AI काय करतं. म्हणजे पूर्वी जे आपण एवढी वर्षे कम्प्युटर वापरला, इंटरनेट वापरला, त्याच्यापेक्षा AIमध्ये काय आहे हे मुलांना समजून अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजून सांगावं, जेणेकरून कुठेतरी काहीतरी वेगळं आणि त्याचे काहीतरी चुकीचे म्हणजे असतात. प्रत्येक गोष्टीला नेहमी दोन बाजू असतात, एक काळी बाजू आणि एक आहे. तर त्यातली एखादी चुकीची गोष्ट कधी शिकतील, त्याच्याऐवजी शिक्षकांनीच की ती कशा पद्धतीने त्याचा फायदा करून घ्यायचा आहे, प्लस त्याचं गुलाम कसं व्हायचं नाही. बिकॉज AI जो आहे की AI हा आपला स्लेव असला पाहिजे, इट शुड नॉट मास्टर अस. जोपर्यंत तो आपला गुलाम आहे तोवर आपल्या फायद्याचं काम करेल. ज्या क्षणाला तो आपला मास्टर बनेल तेव्हा तो आपल्याकडनं चुकीचं काम करून घेईल. आणि त्याच्यामुळे या मुलांना AI शिकवताना मला असं वाटतं प्रत्येक शाळेची जबाबदारी आहे की ते कंटिन्युअसली, कारण आजच्या जगामध्ये मोबाईलवर याच्यावर घरी गेल्यानंतर आजकाल पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात, तर आपण शाळेत जेवढं शिकवतो तितकं ते लर्निंग आणि डी लर्निंग त्या ठिकाणी होत असतं. किंवा पुन्हा शाळेची जबाबदारी आहे की जर कुठे जर बाजूला गेला असेल तर पुन्हा त्याला त्या रांगेत आणणं, त्या लाईनमध्ये आणणं आणि पुन्हा ते प्रॉपर लर्निंग कसं होईल आणि ते त्या लर्निंगचं युटिलिटी हे त्याच्या आणि सोसायटीच्या बेटरमेंटसाठी कसं असेल ते. आणि हे सुदैवानं म्हणजे माझी सूचना म्हणून केली याचा अर्थ या ठिकाणी होत नाही असं नाही. फक्त एक बाईटच्या रूपात सांगताना की शाळेमध्ये जेव्हा आपण शिकवतो की रस्त्याने डाव्या बाजूने चालावं, तेव्हा खरंच रस्त्याने डाव्या बाजूने चालावं हे शिकवलं पाहिजे. की शाळेमध्ये प्रश्न विचारला की कोणत्या बाजूने चालावं, त्याचं उत्तर काय लिहिलं तर मार्क मिळतील एवढं शिकवू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे.